महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे कालपासून पुणे दौऱ्यावरती असून त्यांनी सिंहगड रस्त्यावरील पूरग्रस्त एकता नगर त्याचबरोबर विविध भागांची पाहणी करत नागरिकांच्या समस्या आणि नुकसानीची पाहणी केली। त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत राज ठाकरे यांनी प्रशासनावरती टीका केली। महानगरपालिका प्रशासन जलसंपदा विभाग यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे पुराचा फटका सामान्य नागरिकांना बसला असून सरकारने त्यांना तात्काळ मदत करणे गरजेचे असल्याचे राज ठाकरे यांनी सरकारला सुनावले आहे। बघा, मुळात पहिल्यांदा एखादं शहर असतं तिथे खूप एजन्सीज काम करत असतात, बरोबर आहे। मी काल म्हटल्याप्रमाणे साधारणपणे मुंबई महानगरपालिका आहे, म्हाडा आहे, अजून काही इतर काही सगळ्या त्याच्या पुण्यामध्ये पण आहेत। या सगळ्या ज्या काही आपण काय संस्था ज्या काही म्हणू आपण सरकारच्या, यांची एकत्र कधी बैठक होते का हो? कोणीतरी यायचं, पाईपलाईन घालायची, पाईपलाईन घातली, फुटपाथ केला, फुटपाथवाले येणार नवीन टाईल बसवायला, हे सतत चालू राहतं। याचं कारण टेंडर निघाली की पैसे काढता येतात त्यातनं, त्याच्यामुळे चांगले रस्ते तुम्हाला द्यायचे नाहीत, चांगले फुटपाथ तुम्हाला द्यायचे नाहीत। मी बघाशी म्हटलं ना, हे सगळं नेक्सस आहे। आणि हे मला असं वाटतं की या शहरामधले जे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांनी आता नीट जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे। ज्यांच्या इच्छा आहेत त्यांनी तरी लक्ष द्यायला पाहिजे। नाही, मी परत तेच सांगतो ना, आता एक असली काय आणि स्वतंत्र असली काय, मुळात जर ह्यांच्या बैठका जर होणार नसतील तर तेही बरबाद होणार। या शहराबद्दलचा नागरिक अनेक बहुत झालेले पाहायला मिळेल। फुलाचीवाडीमध्ये त्यांचं म्हणणं असं की आता आमचा मुलगा गेला, आम्हाला मदत नको पण कायमस्वरूपी द्या। नेमकं नागरिकांनी म्हणणं काय मांडलं? मी काल त्या भगिनीशी बोलत होतो, मला त्यांचं हिंमत त्यांची 2-3 दिवस झाले त्यांचा मुलगा गेलाय आणि त्या ज्या प्रकारे बोलत होत्या की माझा मुलगा गेलाय, आता तो काय परत येणार नाही, परंतु या सगळ्या गोष्टीला एक सिस्टीम लागली पाहिजे। मला असं वाटतं की हे जर एका मातेला कळू शकत असेल, हे प्रशासनाला नाही कळत। हे तर येऊन नुसते बसलेले आहेत हो, इथे स्वतःच्या पोटचा गोळा गेलेला आहे, पोटातला स्वतःचा मुलगा गेलाय तो। आणि 3 दिवसानंतर या हिमतीने त्या बाई बोलत होत्या, मला खरंच आश्चर्य वाटलं। काय आहे, एखादा प्रकल्प समजा आणायचा तर तो सगळ्यांना विचारपूस करून किंवा विचारून तुम्ही आणत का नाही आहात? बस आमच्या मनामध्ये आलं आम्ही आता हा प्रकल्प करणार आहोत, का नाही पत्रकारांशी बोलत? काय नक्की करणार आहेत? का नागरिकांशी नाही बोलत आहात तुम्ही? काही काळभेर आहे का त्याच्यामध्ये? विचारायला गेल्यानंतर ते सांगणार नाही वरून सांगितलं गेलं। वरून म्हणजे कुठून? आभाळातून? तुम्हाला आठवतंय का, मी महानगरपालिकेमध्ये जाऊन एकदा एक प्रेझेंटेशन दिलं होतं, तुम्हाला आठवतंय का? बरोबर की नाही? त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या। मग मला असं वाटलेलं एक प्रेझेंटेशन जर मी महानगरपालिकेला तुमच्या समोर देऊ शकतो, बरोबर ना? तिथे इतर नागरिकही आले होते, सगळ्यांसमोर दिलं ना, त्याच्यामध्ये काही लपवाछपी नव्हती ना। मग जर समजा केंद्र सरकारच्या कोणत्या तरी एका आर्किटेक्टने असं येऊन इकडे कामं करायची आणि नदी सुधार प्रकल्प करायचा, दाखवा लोकांना, सांगा लोकांना तुम्ही। वारंवार टाउन प्लॅनिंगचा उल्लेख करताय। शहराचा मूळ प्रॉब्लेम हा अनऑर्गनाइज्ड एक्सपान्शन ऑफ सिटी हा याचा आपण विचार करला तर एकेकाळी या शहरात मनसेचे सुद्धा 28-29 नगरसेवक होते। शहर वाढत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रीय पक्ष म्हणून आणि तुमचे लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा या सगळ्या प्रोसेसचा एक भाग राहिला। आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये तुम्ही नक्की कशा पद्धतीने या गोष्टी सगळ्या अॅनालाइज करणार आहात? माझं असं म्हणणं आहे की महानगरपालिकेकडनं डेव्हलपमेंट प्लॅन फक्त येता कामा नये, टाउन प्लॅनिंगचा प्लॅन देखील आला पाहिजे। म्हणजे आता गेल्या तर 10 वर्षामध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर इतकं विस्कटली आहे घडी या शहराची की बसवायची। मला असं वाटतं आपापसातले हेवे दावे बाजूला सारून सर्व राजकीय पक्षांनी जर एकत्र बसलं तर या शहराचा प्रश्न सुटेल।